नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हिनिंग. मी सागर जगताप सर स्वागत करतोय आपलं या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या महत्वपूर्ण परीक्षा म्हणजे सीटीईटी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, ज्याची अनेक महाराष्ट्रभर असेल देशभर असेल जे शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहत आहेत, पात्रता धारण करण्यासाठीची ही केंद्रीय परीक्षा, या परीक्षेची वाट पाहत आहेत. सर ते शेवटी त्या परीक्षेचं रिसीट संकेतस्थळावरती उपलब्ध झालेलं आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे. जे पुढे या पेपरला जाणार आहेत, एक्झामसाठी तयारी करत आहेत यांच्यापर्यंत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सीटीईटी म्हणजे केंद्रीय पात्रता परीक्षा, या संदर्भाचं पब्लिक नोटिफिकेशन याच्या अगोदर आलं होतं 27/1/2026 रोजी. यामध्ये संपूर्ण त्याचा जो काही एक्झामचं शेड्यूल आहे ते आपल्याला इथं दिसतंय. आता हे इंग्लिश मध्ये आहे, पुढे आपण हिंदीमध्ये सुद्धा तेच प्रकाशित झालेलं होतं. यामध्ये शेड्यूल आपल्याला दिसतंय, जे होऊ घातलेली उद्याची तारीख 7/2/2026 रोजी ही परीक्षा संपन्न होणार आहे. पेपर 2चं शेड्यूल आहे, 1चं, आणि नंतर दुपारून असणाऱ्या 8 तारखेला सुद्धा या पेपरचं शेड्यूल आपल्याला दिसत आहे. तर या साहजिकच याचं प्रेस नोटिफिकेशन म्हणजे 7 तारखेचं असणारं हे शेड्यूल प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं. पुढे जाऊन आजचं जे प्रेस नोट आहे, जे बघा 4/2/2026 म्हणजे आजपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे पब्लिक नोटिफिकेशन, ज्यामध्ये आपल्याला प्रत्यक्षात वेबसाईट वरती हे रिसीट उपलब्ध झालेलं आहे असं नोटिफिकेशन द्वारे दिलेलं आहे. त्यामध्ये जे काही रूल्स असणार आहेत, ते कशा पद्धतीने एक्झाम कंडक्ट केली जाईल, त्यानंतर अपंग विद्यार्थी असतील, डिसेबिलिटी असतील, यांच्यासाठीचा वेळेचा संदर्भातलं असणारे जे काही नियम तरतुदी असतील, काय काय आपल्याला सोबत नेणं गरजेचं आहे, काय आहे, आपण परीक्षेला जाताना सगळ्या गोष्टी जे काही आपल्याला इतरही एक्झाम आपण देतो त्याच्या अगोदर अशा प्रकारचं प्रेस नोट येतो. आपण ऍप्लिकेशन करताना सुद्धा आपल्या त्या ऍप्लिकेशन वरती सुद्धा, किंवा आपण जे प्रिंट आउट करतो प्रवेश पत्राचं, त्यावरती सुद्धा या सगळ्या नियम तरतुदी दिलेल्या असतात. अगदी त्याच पब्लिक नोटीसद्वारे सीटीईटी द्वारे प्रकाशित करण्यात आलेले आहेत. सर्वात महत्वाचं आपल्याला ही रिसीट कसं उपलब्ध करायचंय, त्यासाठी काय करायचंय, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा इथं वेबसाईट दिलेली आहे ctet.nic.in. या वेबसाईट वरती जायचंय. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा या अधिकृत वेबसाईट वरती आपल्याला गेल्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपातली माहिती दिसते. आता सध्या जी काही आपल्याला आलेली महत्वपूर्ण माहिती इथे आहे. उमेदवार क्रियाकलाप ज्या ठिकाणी नोंद केलेली आहे, प्रवेश पत्र डाउनलोड करा इथं ऑप्शन दिसतोय. आता या इथे गेल्यानंतर सीटीईटी फेब्रुवारी 2026 या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज ओपन होईल, ज्या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर जो तुमच्याकडे उपलब्ध असणारी तुमच्या ईमेल आयडी असेल, तुमचा टेक्स्ट मेसेज असेल, ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन केलं होतं सीटीईटीचं, त्या ठिकाणी तुमचं ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड सुद्धा ईमेल द्वारे टेक्स्ट मेसेज द्वारे आपल्याला उपलब्ध झालेला असतो. तो पासवर्ड टाकायचा आहे. पुढं जी काही इथं तुम्हाला नंबर्स दिसतील किंवा काही अक्षरं दिसतील, ह्या सगळ्या तिथं काय करायचं, अप्लाय करायचंय, फिलअप करायचंय, सबमिट करायचंय, म्हणजे तुम्हाला तुमचं रिसीट उपलब्ध होणार आहे. आपल्याला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की परीक्षेच्या म्हणजे 2 ते 3 दिवस अगोदर हे प्रवेश पत्रक तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, आणि लागलीच आपल्यापर्यंत हे फेब्रुवारी 7 तारखेच्या होणाऱ्या सीटीईटीच्या एक्झामचं रिसीट पोहोचलेलं आहे. अनेक विद्यार्थी आहेत महाराष्ट्रभरातले, पूर्वीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अप्लाय केलेला आहे. आपल्याला माहिती आहे राज्यभरासाठी असणारी, महाराष्ट्रासाठी आवश्यक असणारी महाटीईटी जेवढी पात्रता अनिवार्य आहे, त्यालाच ऑप्शन म्हणून आपण सीटीईटी कडे पाहतो. आपल्याला माहिती आहे ही पात्रता आपल्यासाठी किती आवश्यक असते, महत्वपूर्ण असते. आपण मागे टीईटीची अनेक विद्यार्थी बसले होते, साधारणतः 5 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. नुकताच त्याचा रिझल्ट सुद्धा पब्लिक करण्यात आला. यामध्ये 50,000 विद्यार्थी पास आउट झाले. अनेक विद्यार्थी
त्यातून अनुत्तीर्ण झालेले आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं की त्याला जी काही पर्यायी एक्झाम आहे त्या एक्झाम म्हणजे ही सीटीटी. त्यामुळे याही परीक्षेला अनेक राज्यभरातून शिक्षक वर्ग असतील किंवा विद्यार्थी वर्ग असतील याला अप्लाय करत असतात. त्यामुळे ही सुद्धा आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण एक्झाम आहे. जे कोणी शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्ग या परीक्षेसाठी अप्लाय केला आहे त्यांनी लागलीच हे रिसीट डाउनलोड करून घ्यायचंय. परीक्षेची तयारी करायची आहे. या चॅनलवरती तसे सेशन सुद्धा होत आहेत त्यांच्या परिपूर्ण तयारीसाठी, जेणेकरून परीक्षेला कशा पद्धतीने जावं, अभ्यास कसा करावा. कारण 2 ते 3 दिवस हातात आहेत. एवढ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला या लाईव्ह सेशनद्वारे त्याचं मार्गदर्शन लाभतंय. या चॅनलवरती त्याचा देखील लाभ घ्या. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या एक्झाम मध्ये तुम्ही पास आउट होताल आणि तुमची सरते शेवटी पात्रता निश्चित होईल, जेणेकरून तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न साकार होईल. तरीही काही असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी ऍप्लिकेशन केलं नसेल अथवा या मागच्या टीईटी मध्ये सुद्धा काही 1-2 मार्काने पात्रता राहिली असेल. अशांसाठी खचून जाण्याचं कारण नाही. खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली एक सुंदर बॅच सुरू होत आहे 13 फेब्रुवारी 2026 पासून. आणि या करते शेवटी तुमचं स्वप्न साकार होणार आहे. या पात्रता धारण करण्याचं महागुरु 1.0 बॅचचं नाव आहे, ज्यामध्ये खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचं मार्गदर्शन, पेपर 1 आणि 2 मध्ये महत्वपूर्ण असणारे मराठी आणि इंग्रजी विषयाची परिपूर्ण तयारी, अगदी आउट ऑफ मार्क पडण्याचं आपल्याला संधी उपलब्ध होणार आहे. आणि अगदी त्यांच्याच समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आणि या शिक्षक वर्गांचं अनेक वर्षाचं अध्यापन कार्य, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार झालेलं आहे आणि पुढे शिक्षकही बनलेले आहेत. अगदी तीच फॅकल्टी तुम्हाला लाभणार आहे. बाकी सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत. ऍडमिशन ओपन आहे. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचंय. बॅचच्या डिटेल जाणून घ्यायच्या. अगदीच त्याच समवेत जे सेवेमध्ये असणारे शिक्षक वर्ग आहेत त्यांना सुद्धा आता अनिवार्य असणारी टीईटी आणि त्यांच्यासाठी सुद्धा स्पेशली गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन होतंय बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली. अगदी त्याची संपूर्ण डिटेल स्क्रीनवरती आहे. कॉन्टॅक्ट नंबर आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप्लिकेशन लिंक आहे, त्याच्यावरती जाऊन ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा डायरेक्टली आपल्याला बॅचेसची, मग पेपर 1 असू द्यात, पेपर 2 असू द्यात किंवा दोन्ही पेपरच्या लिंक दिलेल्या आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, बॅच जॉईन करा. कारण प्रत्यक्षात आपण या 13 तारखेपासून बॅच सुरू करत आहोत. नक्कीच तुम्हाला यावर्षी पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होणार आहे. अनेक वर्षाच्या अपयशातून आता एक नवीन बॅच तुमचं हे स्वप्न साकार करते आहे. सरते शेवटी तुम्ही एकदा पात्रता धारण होता आणि तुमचं पूर्णतः लाईफ टाइम साठी आवश्यक असणारी पात्रतेचं स्वप्न साकार होईल. तुम्ही सेवेत असताल तर तुमची सेवा अबाधित होईल आणि सेवेमध्ये जाण्याची इच्छा बाळगत असाल तर ही पात्रता तुमची निश्चित होईल, म्हणजे तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न साकार होईल. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर थांबतो इथं. पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन, माहिती घेऊन. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं. चला भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून.